वृश्चिक राशीच्या लोकांनो, सप्टेंबर 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात अशी एक शांत घडामोड सुरू होऊ शकते, जिचा परिणाम काही दिवसांनी मोठ्या बदलाच्या रूपात दिसेल. आतापर्यंत अडकलेली दिशा अचानक स्पष्ट होईल. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकतो आणि ज्यांनी तुमच्या क्षमतेला कमी लेखले त्यांना तुमची प्रगती स्वतःच उत्तर देईल. पण या महिन्यात नेमका कोणता टप्पा तुमच्यासाठी निर्णायक ठरणार आहे आणि कोणती गोष्ट गुप्त ठेवणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृश्चिक राशी, सप्टेंबर 2026 शांतपणे केलेली चाल देणार मोठा विजय. अडथळ्यांवर मात करून प्रगतीकडे वाटचाल. सप्टेंबर 2026 हा वृश्चिक राशींसाठी घाईपेक्षा योग्य वेळ ओळखून पाऊल टाकण्याचा महत्त्वाचा काळ ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून एखाद्या कामात अडथळे येत असतील, निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होत असेल किंवा प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील, तर या महिन्यात परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना जाणू शकते. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्यापेक्षा काही योजना स्वतःपुरत्या ठेवणे आणि योग्य क्षणाची वाट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शांतपणे निरीक्षण करून घेतलेला निर्णय पुढील काळात मोठा फायदा देऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सप्टेंबरमध्ये नवीन जबाबदारी, वेगळे काम किंवा आधी थांबलेली संधी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यास निर्णय अधिक स्पष्ट होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी एका संधीवरच अवलंबून न राहता प्रयत्नांची दिशा वाढवावी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या संपर्कातून नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. मात्र भागीदारी, पैशांचे व्यवहार किंवा कोणत्याही करारामध्ये केवळ विश्वासावर निर्णय न घेता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत महिन्याची सुरुवात खर्चाकडे लक्ष देण्याचा संकेत देऊ शकते, परंतु पुढे आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. काही काळापासून अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग तयार होऊ शकतो किंवा अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्रोतातून आर्थिक मदत मिळू शकते. मात्र अचानक मोठी खरेदी, अनावश्यक गुंतवणूक किंवा कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. पैसा हातात आला की लगेच खर्च करण्यापेक्षा त्यातील काही भाग भविष्यासाठी राखून ठेवणे अधिक उपयोगी ठरेल. कौटुंबिक जीवनात एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा होऊन वातावरण हलके होऊ शकते. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेली गोष्ट जवळच्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळेल. मात्र बोलताना शब्दांची निवड महत्त्वाची राहील. प्रत्येक मुद्द्यावर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतल्यास नात्यांमध्ये अधिक समजूतदारपणा निर्माण होईल. अविवाहित वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, तर नात्यात असणाऱ्यांनी संशयापेक्षा स्पष्ट संवादाला महत्त्व द्यावे. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रत्येक लढाई उघडपणे लढण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणे, समोरची परिस्थिती समजून घेणे आणि योग्य क्षणी एक ठाम पाऊल उचलणे हीच खरी ताकद असते. तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्या किंवा तुमच्या निर्णयांवर शंका घेणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. तुमची प्रगतीच त्याचे उत्तर देऊ शकते. त्यामुळे इतरांच्या मतांमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सप्टेंबरच्या पुढील काळात एखाद्या जुन्या अडथळ्याचा मार्ग सुटू शकतो. जे काम वारंवार पुढे ढकलले जात होते, त्यासाठी अचानक योग्य व्यक्ती, योग्य माहिती किंवा योग्य संधी मिळू शकते. मात्र संधी समोर आली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. तिचे फायदे, जोखीम आणि भविष्यातील परिणाम तपासूनच पुढे जा. या महिन्यात तुमची संयमाची परीक्षा होऊ शकते, पण त्याच संयमामुळे शेवटी तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी. तुमची प्रत्येक योजना प्रत्येकाला सांगणे आवश्यक नाही. काही स्वप्ने शांतपणे जपली तर त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक ऊर्जा मिळते. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. परिस्थिती उशिरा बदलत आहे असे वाटले तरी प्रयत्न थांबवू नका. या महिन्यात मिळणारी छोटी प्रगती पुढील काही महिन्यांसाठी मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते.
एकूणच सप्टेंबर 2026 वृश्चिक राशीसाठी संयम, गुप्तपणे केलेली तयारी, योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्याचा काळ ठरू शकतो. नशिबाची वाट पाहण्यापेक्षा तुमच्या हातातील संधी ओळखा, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा आणि जे ध्येय ठरवले आहे त्यावर सातत्याने काम करा. महिन्याच्या शेवटी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवू शकते की शांतपणे घेतलेली काही पावले तुमच्या पुढील मोठ्या प्रगतीचा पाया ठरली आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होण्याची शक्यता आहे. काही काळापासून एखाद्या विषयात आपण कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती बदलत नाही, अशी भावना निर्माण झाली असेल तर या काळात त्याच विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एखाद्या व्यक्तीचे एक वाक्य, अचानक मिळालेली माहिती किंवा अनपेक्षित अनुभव तुमच्या निर्णयाला नवी दिशा देऊ शकतो. त्यामुळे या काळात लहान संकेतांकडे दुर्लक्ष न करता परिस्थिती बारकाईने समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर पूर्वीपेक्षा अधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने काम करण्याची मोकळीक मिळू शकते. सुरुवातीला जबाबदारी मोठी वाटली तरी त्यातून तुमची वेगळी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेणारी व्यक्ती योग्य वेळी तुमच्या बाजूने उभी राहू शकते. त्यामुळे केलेल्या मेहनतीचे श्रेय मिळण्यासाठी स्वतःचे काम व्यवस्थित नोंदवून ठेवणे आणि वेळेचे नियोजन करणे उपयोगी ठरेल. विद्यार्थी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष केंद्रित करण्याचा काळ महत्त्वाचा राहील. अभ्यासात अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एका विषयाला ठराविक वेळ देऊन त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास परिणाम चांगले मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा, नवीन कौशल्य किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना पूर्वी कठीण वाटणारा विषय समजून लागण्याची शक्यता आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मिळणारा छोटासा सल्लाही तुमच्या अभ्यासाची दिशा बदलू शकतो. प्रवासाच्या बाबतीत अचानक एखादा छोटा प्रवास ठरू शकतो. हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसून एखाद्या कामाशी, भेटीशी किंवा महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित असण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी संपर्क होऊ शकतो आणि त्यातून भविष्यात उपयोगी ठरणारे संबंध निर्माण होऊ शकतात. मात्र प्रवासाची घाई करताना कागदपत्रे, आवश्यक वस्तू आणि वेळेचे नियोजन आधीच करून ठेवणे फायदेशीर ठरेल. घर, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित विषय असतील तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात त्याबाबत चर्चा पुढे जाऊ शकते. घरात काही बदल करण्याचा विचार असेल तर त्यासाठी योग्य पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना कागदपत्रांची पूर्ण खात्री करणे आवश्यक राहील. फक्त ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष माहिती तपासणे तुमच्यासाठी सुरक्षित ठरेल. वैयक्तिक आयुष्यात तुमच्या मनात दडून ठेवलेल्या काही इच्छा पुन्हा जाग्या होऊ शकतात. पूर्वी सोडून दिलेले एखादे ध्येय पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. यावेळी मात्र तुम्ही पूर्वीसारखी घाई न करता अधिक परिपक्व पद्धतीने प्रयत्न कराल. जुन्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अनुभवाचा उपयोग करणे हीच या काळातील तुमची मोठी ताकद ठरेल. सामाजिक आणि व्यावसायिक संपर्काच्या बाबतीतही नवीन दारे उघडू शकतात. एखादी व्यक्ती जी आतापर्यंत तुमच्यासाठी फारशी महत्त्वाची वाटत नव्हती तीच भविष्यात एखाद्या संधीशी जोडली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाशी नम्रपणे आणि स्पष्टपणे संवाद ठेवणे फायदेशीर ठरेल. मात्र प्रत्येक नवीन ओळख लगेच जवळची समजण्याची गरज नाही. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ देणे अधिक योग्य राहील. महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये एखादा निर्णय अंतिम करण्याची वेळ येऊ शकते. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियोजन, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतो. त्यावेळी इतर लोक काय म्हणतील यापेक्षा तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करा. क्षणिक आकर्षणापेक्षा पुढील काही महिन्यांमध्ये त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल हे पाहिल्यास योग्य पर्याय निवडणे सोपे जाईल. वृश्चिक राशीसाठी या काळातील आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वतःच्या वेळेची किंमत ओळखणे. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याच्या प्रयत्नात तुमची ऊर्जा खर्च होऊ शकते. त्यामुळे कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे ठरवणे गरजेचे राहील.
राहील. तुमच्या ध्येयाशी संबंध नसलेल्या वादांपासून दूर राहिला तर तुमचे लक्ष अधिक चांगल्या प्रकारे योग्य दिशेने केंद्रित करता येईल. सप्टेंबर संपताना तुमच्या मनात पुढील काळासाठी अधिक स्पष्ट चित्र तयार होऊ शकते. आतापर्यंत विखुरलेले प्रयत्न एका दिशेने एकत्र आणण्याची वेळ येईल. एखाद्या गोष्टीचा परिणाम लगेच दिसला नाही तरी त्याचा पाया या महिन्यात तयार होत असू शकतो. त्यामुळे छोट्या यशांकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा मोठ्या बदलाची सुरुवात अगदी साध्या निर्णयांपासून होते आणि त्याचा परिणाम नंतर जाणवतो. या संपूर्ण काळात स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज किती पुढे आला आहात हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. तुमचा वेग इतरांपेक्षा वेगळा असू शकतो, पण योग्य दिशा आणि सातत्य असेल तर प्रगती थांबत नाही. सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि पुढील टप्प्यासाठी मजबूत तयारी करण्याचा काळ ठरू शकतो. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बराच काळ एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर एखादी घटना त्या प्रश्नाकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलू शकते. विशेषतः ज्या गोष्टीबाबत तुम्ही दोन मतांमध्ये अडकलेले आहात तिथे परिस्थिती स्वतःच काही संकेत देऊ शकते. त्यामुळे मनात सतत विचार करत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती काय सांगते आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित जबाबदारी अचानक वाढू शकते. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत विचारले जाऊ शकते आणि तुमच्याकडून समतोल भूमिका अपेक्षित राहील. अशा वेळी कोणाची बाजू घेण्यापेक्षा विषयाचा योग्य तोडगा काढण्यावर लक्ष दिल्यास घरातील वातावरण अधिक चांगले राहू शकते. तुमच्या शांत स्वभावाचा फायदा या परिस्थितीत होईल आणि एखादा तणाव वाढण्यापूर्वीच कमी करता येईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही नवीन सवयी निर्माण करण्याची प्रेरणा मिळू शकते. सकाळची दिनचर्या, कामाचे वेळापत्रक, झोपेची वेळ किंवा स्वतःसाठी राखून ठेवलेला वेळ यामध्ये बदल करण्याची गरज जाणवेल. सुरुवातीला हा बदल छोटा वाटला तरी सातत्य ठेवल्यास मानसिक ताजेपणा आणि कामातील कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा स्वतःच्या वेळेचेही नियोजन करणे आवश्यक राहील. सर्जनशील काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन कल्पना सुचू शकतात. लेखन, व्हिडिओ, कला, संगीत, सोशल मीडिया, व्यवसायाची जाहिरात किंवा स्वतःचा एखादा प्रकल्प सुरू करण्याचा विचार असेल तर कल्पना कागदावर उतरून त्याची व्यवस्थित आखणी करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. पूर्वी केलेल्या कामातून काय शिकायला मिळाले हे समजून घेतल्यास यावेळी अधिक वेगळ्या पद्धतीने काम करता येईल. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या प्रतिमेबाबतही सकारात्मक बदल जाणू शकतो. लोक तुमच्याकडे पूर्वीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या कृतींना अधिक महत्त्व मिळू शकते. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. सातत्याने केलेले काम तुमच्याबद्दलची धारणा स्वतःच बदलू शकते. आर्थिक नियोजनामध्ये या काळात एक वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज भासू शकते. फक्त उत्पन्न वाढवण्याचा विचार न करता पैसा कुठे जात आहे याचे निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. छोट्या छोट्या अनावश्यक खर्चांची जाणीव झाल्यास भविष्यात मोठी बचत करता येऊ शकते. एखादे मोठे आर्थिक उद्दिष्ट असेल तर त्यासाठी टप्प्याटप्प्याने रक्कम बाजूला ठेवण्याची पद्धत उपयोगी ठरेल. काही व्यक्तींना जुन्या ओळखीमधून पुन्हा संपर्क येऊ शकतो. बराच काळ बोलणे झाले नसलेली व्यक्ती अचानक संदेश किंवा फोन करू शकते. या भेटीतून एखादी जुनी आठवण जागी होऊ शकते किंवा अपूर्ण राहिलेल्या विषयावर बोलण्याची संधी मिळू शकते. मात्र भूतकाळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा तशी स्वीकारण्याची गरज नाही. अनुभवातून काय शिकायचे आणि पुढे काय सोडून द्यायचे हे ठरवणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे राहील. वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेपेक्षा इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देण्याची सवय असेल तर ती कमी करण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या निर्णयावर टीका करणारे लोक असतील. काही जण प्रोत्साहन देतील तर काही जण उदासीन राहतील. पण तुमचे ध्येय तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हालाच माहीत असते. त्यामुळे योग्य सल्ला स्वीकारा, पण अंतिम निर्णय घेताना स्वतःच्या परिस्थितीचा विचार नक्की करा. महिन्याच्या अखेरीस एखाद्या छोट्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. हे यश आर्थिक असेलच असे नाही. एखादे काम वेळेत पूर्ण होणे, एखादी समस्या सुटणे, योग्य व्यक्तीशी संपर्क होणे किंवा स्वतःवर नियंत्रण ठेवता येणे
हे देखील महत्त्वाचे यश ठरू शकते. अशा छोट्या विजयांची नोंद ठेवल्यास पुढील मोठ्या ध्येयासाठी तुमची मानसिक तयारी मजबूत होईल. सप्टेंबरचा शेवट तुमच्यासाठी पुढील महिन्याची दिशा ठरवणारा ठरू शकतो. काही गोष्टी मागे ठेवून नव्या संधीकडे पाहण्याची मानसिक तयारी होईल. कोणत्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा आणि कोणत्या संधीचा फायदा घ्यायचा याबाबत तुमचे विचार अधिक स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय घाईचे नसून अनुभवातून आलेले असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात तुमच्याकडून परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहण्याऐवजी उपलब्ध साधनांमधून पुढे जाण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईपर्यंत थांबला तर वेळ निघून जाऊ शकतो. परिस्थितीमध्ये काही मर्यादा असल्या तरी त्यातून मार्ग शोधण्याची क्षमता तुमच्यात आहे. सप्टेंबर 2026 चा शेवट तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करून देऊ शकतो. परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा योग्य वेळी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवली तर पुढचा टप्पा अधिक मजबूत बनवता येतो. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम नव्याने ठरवावे लागतील. आतापर्यंत अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा प्रयत्न केला असेल, तर आता त्यापैकी नेमके काय आधी करायचे आणि काय काही काळासाठी बाजूला ठेवायचे हे स्पष्ट होऊ शकते. या बदलामुळे सुरुवातीला काही गोष्टी अपूर्ण राहिल्यासारख्या वाटल्या तरी प्रत्यक्षात तुमची ऊर्जा एका महत्त्वाच्या दिशेने केंद्रित होण्यास मदत होईल. कामाच्या क्षेत्रात एखाद्या नवीन पद्धतीचा स्वीकार करावा लागू शकतो. कार्यालयीन कामकाजातील बदल, नवीन जबाबदारी, तंत्रज्ञानाचा वापर किंवा काम करण्याची पद्धत बदलल्यामुळे सुरुवातीला थोडी धावपळ जाणू शकते. मात्र नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवली तर त्याच बदलाचा पुढे फायदा होऊ शकतो. तुमच्याकडे असलेला अनुभव आणि नव्या पद्धतीने काम करण्याची तयारी यांचा योग्य मेळ साधला तर इतरांपेक्षा वेगळी कार्यक्षमता दाखवता येईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्राहकांच्या गरजा अधिक बारकाईने समजून घेण्याची संधी मिळेल. आतापर्यंत एखाद्या उत्पादनावर किंवा सेवेकडे ज्या पद्धतीने पाहत होतात त्यात बदल करण्याची कल्पना सुचू शकते. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांना नकारात्मक म्हणून न पाहता त्यातून सुधारणा करण्याचे मुद्दे शोधले तर व्यवसायासाठी नवीन दिशा तयार होऊ शकते. विशेषतः जुन्या पद्धतीवर हट्ट न धरता आवश्यक ते बदल स्वीकारणे फायद्याचे ठरेल. पैशाशी संबंधित एखादी जबाबदारी कुटुंबातील इतर व्यक्तींसोबत सामायिक करण्याची वेळ येऊ शकते. घरातील खर्च, भविष्यातील नियोजन किंवा एखाद्या मोठ्या गरजेबाबत चर्चा होऊ शकते. या विषयावर एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा सर्व संबंधित व्यक्तींचे मत जाणून घेतल्यास पुढे गैरसमज टाळता येतील. आर्थिक बाबतीत पारदर्शकता ठेवणे या काळात विशेष महत्त्वाचे राहील. नातेसंबंधाच्या बाबतीत काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या भावनांकडे नव्याने पाहावे लागेल. एखाद्या व्यक्तीकडून सतत अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या नात्यात प्रत्यक्षात काय मिळते आणि आपण काय देतो याचा विचार होऊ शकतो. यामुळे काही नाती अधिक मजबूत होतील तर काही संबंधांपासून भावनिक अंतर ठेवणे योग्य वाटू शकते. हा बदल नकारात्मक नसून स्वतःच्या भावनिक शांततेला महत्त्व देण्याची सुरुवात असू शकते. अविवाहित व्यक्तींना एखाद्या कार्यक्रमात, कामाच्या निमित्ताने किंवा मित्रांच्या माध्यमातून नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही ओळख साधी वाटू शकते, परंतु संवाद वाढल्यानंतर त्या व्यक्तीचे विचार तुमच्याशी जुळतात की नाही हे समजू शकते. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढण्यापेक्षा वेळ घेऊन समोरच्या व्यक्तीला समजून घेणे अधिक योग्य राहील. घरातील वातावरणात एखादी छोटीशी सुधारणा करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. घरातील एखादा कोपरा व्यवस्थित करणे, जुने सामान कमी करणे, कामाची जागा बदलणे किंवा घर अधिक प्रसन्न ठेवण्यासाठी काही नवीन व्यवस्था करणे यामुळे मानसिक समाधान मिळू शकते. बाहेरील परिस्थितीवर नियंत्रण नसले तरी स्वतःच्या आसपासचे वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न तुमच्या मनावर चांगला परिणाम करू शकतो. स्वतःच्या कौशल्याबाबतही महत्त्वाचा टप्पा सुरू होऊ शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला आधीपासून येत असेल पण तिचा व्यावसायिक उपयोग कसा करायचा हे माहीत नसेल तर त्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते. तुमच्याकडे असलेले ज्ञान इतरांना शिकवणे, त्यातून सेवा देणे किंवा त्याला उत्पन्नाच्या संधीशी जोडणे याचा विचार पुढे येऊ शकतो. छोट्या प्रमाणात सुरुवात करून अनुभव घेतल्यास भविष्यात त्याचा विस्तार करता येईल. सप्टेंबरच्या अखेरीस
तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची परिपक्वता जाणू शकते. पूर्वी एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यायची सवय असेल तर आता आधी परिस्थिती समजून घेऊन मग उत्तर देण्याची वृत्ती वाढेल. हीच बदललेली वृत्ती भविष्यातील अनेक अडचणी टाळण्यास मदत करू शकते. तुमची खरी ताकद केवळ धाडसी निर्णय घेण्यात नाही तर कोणता निर्णय कधी घ्यायचा हे ओळखण्यात आहे. या काळात स्वतःसाठी एखादे स्पष्ट लक्ष्य ठरवणे उपयुक्त ठरेल. पुढील 3 ते 6 महिन्यात नेमके काय साध्य करायचे आहे, त्यासाठी कोणती साधने आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागेल याचा विचार करा. मोठे ध्येय दाबून पाहून दबाव घेण्यापेक्षा त्याचे छोटे टप्पे तयार केल्यास मार्ग अधिक सोपा वाटेल. प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर मिळणारा आत्मविश्वास पुढील पाऊल उचलण्यासाठी मदत करेल. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःच्या जुन्या भीतीचा सामना करण्याची संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीसमोर आपले मत मांडणे, नवीन काम सुरू करणे, निर्णयांची जबाबदारी घेणे किंवा अपयशाची भीती बाजूला ठेवणे यापैकी एखाद्या गोष्टी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येईल. एकदा हे पाऊल उचलले की मनात तयार केलेली भीती प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा कितीतरी मोठी होती हे जाणू शकते. सप्टेंबर 2026 हा शेवटचा टप्पा, त्यामुळे केवळ बाहेरील बदलांचा नसून आतून अधिक मजबूत होण्याचा काळ ठरू शकतो. तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील, निर्णय घेण्याची पद्धत बदलू शकते आणि पुढे कोणत्या दिशेने जायचे याबाबत आत्मविश्वास वाढू शकतो. आज छोटा वाटणारा निर्णय भविष्यात मोठ्या परिणामांची सुरुवात ठरू शकतो. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून परिस्थितीचा शांतपणे अभ्यास करून आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. वृश्चिक राशीचे या सप्टेंबर 2026च्या संकेतांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट मनापासून जुळलेली वाटली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या क्षेत्रात बदलाची सर्वाधिक गरज आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा राशी भविष्याचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या जवळच्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींसोबत शेअर करा. अशाच वेगळ्या आणि नवीन राशीविषयक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुरू ठेवा. तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडावेत आणि प्रत्येक अडचणींमधून तुम्हाला योग्य मार्ग सापडावा हीच मनापासून शुभेच्छा.